सो ब्लिंकिट केलं होतं. ब्लिंकिटवरनं काही घरच्या थोड्याशा वस्तू संपलेल्या मागवल्या. ब्रेड, बटर, अजून काय बघते. पहिले ब्रेड बटर आपण ॲक्च्युली आम्ही ब्रेड बटर खाल्लेलं आहे. ब्रेड थोडेसे कमी आहे. व्हाईट ब्रेड, त्याच्यानंतर बटर अर्धा किलो, त्यानंतर रवा संपला होता. रवा संपल्यामुळे रवा मागितला. हे ब्रेड बटरमध्ये टाकून खाण्यासाठी मसाल्याचे. त्यानंतर तांदूळ पण संपले होते. सो आम्ही डीमार्टमधून आणतो, पण आता डीमार्टला जायला काही जमणार नाही. जवळच आहे डीमार्ट, पण म्हटलं कुठे जात बसावं. त्यामुळे अगदी थोडेसे तांदूळ राहिले, त्यामुळे तांदूळ पण ऑर्डर केले. आणि मुलांना शिरा खायचा होता आणि रवा अतिशय थोडासा राहिला. मुलांचं पण झालं नसतं याच्यामध्ये, त्यामुळे सुजी पण मागवली. त्यानंतर 2 किलो जे आहे मी ब्लिंकिटवरनं जर मागितलं ना, तर मी हीच जी आहे साखर मागवते, गोडाक लागती म्हणून. 2 किलो साखर मागवली. बस इतकंच. साखर अगदी इतकी राहिली होती, अर्धा डबा पण नसेल ती, अर्धा किलो सारखी. सोडा म्हटलं आज मागवतीचे सामान, तर हे पण ॲडजस्ट करून देऊया आपण. परत असं पण मला बाहेर जाऊन घ्यावंच लागेल. डीमार्टला आता सध्या पॉसिबल नाही आहे जाणं. सो त्यामुळे आपण जी साखर आहे हे सगळं सामान सेट करून घेऊया. हे भांडे जे आहे मी घासून ठेवले होते. आपण पटापट जे आहे हे भांडे लावून घेऊया. तर इथे मी मुलांसाठी शिरा बनवतीये. भांडे थोडेसे राहिलेत लावायचे, पण मुलांना भूक लागल्यामुळे पहिले त्यांना बनवून आणि जेव घालेल, त्यानंतर पुढची कामं करेल. शिरा उस्तर मुलांना पापडी दिलेली खायला. सो ही सगळी बेडवर करून ठेवलेली आणि पुऱ्या घराच्या अशा हाल. सो एकदा त्यांना जेव घालूया, त्यानंतर हे सगळं क्लीन करूया आपण. हे येड शिरा खायचा.
जिओचा फेवरेट कायू कायरा कायू बेटा खेळणे अगेन खेळणे अगेन खेळणे अगेन खेळणे. सो बाहेर पण खेळणेच. सो सगळ्या घरामध्ये नुसते खेळणे खेळणे पसारा पसारा असतो. जेव्हा मला क्लिनिंग करायची, जेव्हा फरशी पुसायची असते, तेव्हा मी एकदा सगळं भरून क्लिनिंग करून घेते. त्यानंतर ते उठले की सगळे आपोआप खेळणे असे बाहेर येऊन जातात. बघू शकता. कायरा काय कुठं गेली? माग गेली कायू. चला थंड झाला असेल आपुकोरा. शिरा बनवलेला. ए शिशी कच्चे नाही खाऊ क्या? बेबी कशा झाला? मत झाला. सो गाईज इथंच ब्लॉगला एंड करते. जर ब्लॉग थोडा पण आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये, नवीन काहीतरी घेऊन, छानसा ब्लॉग घेऊन. सो इथं आहे कायरा आणि गोष्ट क्यूट क्यूट बाबू झाला आहे शिरा खाऊन. सो आजच्या ब्लॉगला आपण इथंच एंड करूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अशाच आईच्या डिफरंट रुटीन्सबद्दल मी शेअर करेन तुम्हाला. सो बाय.